नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पहा.com मध्ये. खरं तर आपण पाहतोय सध्या विधानसभेचं वारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंगावते आणि या विधानसभेच्या सगळ्या निवडणुकींच्या रणधुमाळीमध्ये खरं तर सर्वसामान्य माणसाला हे कळत नाही की कुठला नेता कुठल्या पक्षात आहे, कुठला नेता कोणाबरोबर आहे, कोण महायुतीतून निवडणूक लढतंय, कोण महाविकास आघाडीतून लढतंय, का अजून कोणी बंडखोरी करते. सगळं ढवळलेलं वातावरण आहे. तर ह्या सगळ्या वातावरणाबद्दल किंवा चाललेल्या राजकीय परिस्थितीबद्दल समाजातल्या सर्वसामान्य माणसाला नेमकं काय वाटतंय, युवा वर्गाला नेमकं काय वाटतंय, किंवा जे शिक्षकी पेशात आहेत किंवा जे समाजातल्या समाज प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी मंडळी त्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं आपलं समजून घेण्याचा खरं तर आजचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत सुषमाताई घुले मॅडम आहेत. खरं तर त्या स्वतः प्रवचन करतात, कीर्तन करतात, त्या स्वतः शेतीमध्येही सगळी यंत्रणा जी आहे ती चालवण्याचं काम करतात, त्या स्वतः शिक्षिका आहेत. अनेक भूमिका खरं तर त्या पार पडत असतात. त्यांच्याशी आजचा आपला संवाद आहे. मॅडम, स्वागत आहे तुमचं मनापासून. खरं तर मी सुरुवातीलाच म्हटलं तसं की सध्याची सगळी जी राजकीय परिस्थिती खूप ढवळलेली आहे, सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे. कोण कुठं राजकारणाचा स्तर काही अंशी घसरलाय असंही बोललं जातं. ह्या सगळ्यावरती विचार करत असताना तुमच्यासारख्या एका युवा शिक्षकी पेशातल्या किंवा समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात असणाऱ्या माणसाला नेमकं काय वाटतं, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? राजकारणाची सध्या जी स्थिती चालू आहे, एक सर्वसामान्य महिला म्हणून खरं तर कुठल्या पक्षात कोण आहे, कुठल्या पक्षात कोण आहे, कोणाला तिकीट मिळणार आहे याची आम्हाला आत्तापर्यंत तर काही कल्पना नाही आहे. परंतु आमच्यासमोर जे 3-4 चेहरे आहेत त्यांचा जर आम्ही विचार केला तर प्रत्येकाबद्दल आमचं एक मत आहे. आणि ज्या वेळेस संपूर्ण आमच्या गावाचा किंवा तालुक्याचा विचार केला तर प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे. आणि महिला म्हणून माझी काही वेगळं मत आहे की जसं की महिलांसाठी आत्तापर्यंत कोणी किती कामं केलीत. आता जवळजवळ 20 वर्षापासून मी मतदान करते. तर महिलांसाठी कोणी किती कामं केलीत, महिलांच्या संरक्षणासाठी कोणी किती कामं केलीत, महिलांच्या शिक्षणासाठी किंवा लहान मुली आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोण प्रयत्न करते हा आम्ही सध्या विचार करतोय. आणि त्यानुसार आम्ही ठरवतोय की आता आपण काय केलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या सर्वसामान्य सुविधा असतात, रस्ते म्हणा, लाईट म्हणा, शेतीतलं काही गोष्टी आहेत किंवा इतरही गोष्टी असतील, तर त्या सर्व गोष्टींना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. तर तो आम्ही कुणाला द्यायचा, तर जे लोक ही कामं करत आहेत त्यांनाच आम्ही पाठिंबा देणार. की जसं की आता अनेक वर्षापासून, जवळजवळ 10-12 वर्षापासून आमच्या वाडीचा रस्ता आहे. वाडीमध्ये जवळजवळ 10-12 घरं आहेत. निम्मी पिंपरीच्या भागात आहेत, निम्मी पिंपळवंडीच्या भागात आहे. त्यामुळं आमची अवस्था म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असं झाला होता की आम्हाला वालीच नाही कोणी. आता हा रस्ता इतका खराब झाला होता की मुलांना शाळेत जायला यायला प्रॉब्लेम व्हायचा, काही लोकांना चालत जायचे त्यांनाही प्रॉब्लेम होत होता, काही वृद्ध लोक आहेत गाडीवर जायचं तरीही प्रॉब्लेम होता. 2-3 जण तर पावसाळ्यात पडले पण. एकदा तर मुलं शाळेत जात असताना पडले, कपडे वगैरे खराब झाले आणि त्या दिवशीची शाळा त्यांना जाताच आलं नाही, इतकी वाईट परिस्थिती होती. आणि मग आता हळूहळू ती कामं आमची होत आहेत की जसं की आता तुम्ही पाहता असाल तर आमच्या ह्या रस्त्याचं काम जवळजवळ झालेलं आहे. तर आम्ही आमच्या ग्रामपंचायत सदस्यांमार्फत तो रस्ता पूर्ण करून घेतलेला आहे की त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की हे काम आम्ही करून देऊ. आणि अगदी काही दिवसात, काही महिन्यात निवडणूक झाल्यानंतर त्यांनी लगेच आमच्या रस्त्याचं काम करून दिलेलं आहे. आणि रस्ता आता एकदम छान झाले आहे, सर्वांना जायला यायला आणि वेळही वाचतो. आणि मुलांचा आणि वृद्ध लोकांचा विचार केला तर खरंच खूप चांगलं झालेलं आहे. हे आमचं काम. फंड वगैरे काय कुणाच्या माध्यमातून हा रस्ता झाला काय? हा रस्ता ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे नितीनदादा काकडे, त्यांनी पाहिला होता हा रस्ता कसा आहे. मग त्यांनी वरती आशाताईंकडं हा प्रस्ताव पाठवला, त्यांनी लगोलग मंजूर करून दिला आणि आमच्या सदस्यांनी हा रस्ता अगदी काही महिन्यातच पूर्ण करून दिला आम्हाला. खरं तर ही सगळी राजकारणाची परिस्थिती पाहिली. मगाशी तुम्ही 2-3 मुद्दे मांडले की आमची स्त्री सुरक्षित आहे का, आमच्या मुलांचे प्रश्न सुटत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करताय. खरं तर 2024 आहे, 21व्या शतकात आपण सगळी मंडळी आहोत. राजकारण इतकं खालच्या स्तराला गेले, या सगळ्यात वेगवेगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्या सगळ्या योजनांचा फायदा सगळी मंडळी घेत आहेत. पण त्या निमित्तानं सुरक्षिततेचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला, खरंच सुरक्षित आहे का, त्या संदर्भात काय तुमचं मत आहे नेमकं? नक्कीच याच्यासाठी सरकारने नक्कीच काहीतरी करायला पाहिजे. किंवा अगदी गाव लेवल म्हणा, तालुका लेवलवर मुली शाळेत असल्यापासूनच त्यांना सेफ्टीचे काहीतरी धडे दिले पाहिजेत. किंवा महिलांना सुद्धा स्वसंरक्षणासाठी काहीतरी शिकवलं पाहिजे, मोफत असो किंवा त्याच्यासाठी पे करायला लागलं तरी चालेल. पण वैयक्तिक एक महिला काही करू शकत नाही, परंतु सदस्यांनी म्हणा किंवा सरपंचांनी म्हणा किंवा आमदार लोकांनी एकत्र जर महिलांना केलं तर त्या बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. फक्त त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे आणि तो एकत्र आणण्याचं काम कुणीतरी हे केलं पाहिजे.
बरं, महिलांचे प्रश्न ज्यावेळी आपण प्रामुख्याने मांडतो, अनेक प्रश्न महिलांचे आहेत, त्यावेळी असं कुठं वाटतं का की आपले प्रश्न कदाचित एखादा वरच्या पातळीवरचा नेता असेल, पुरुष असेल, त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, पण तिथं जर एखादी महिला असेल तर आपण ते फार लवकर कनेक्ट होऊ शकू किंवा पोहोचू शकू, असं काही वाटतं का? तसं काही व्हायला हवं का? हो नक्कीच. एक महिला दुसऱ्या महिलेचं मन लवकर समजून घेऊ शकते. आता ताजं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या वेळेस इकडं मागच्या भागामध्ये वाघाने ज्या वेळेस एका बाईवर हल्ला केला, ती बाई मृत्युमुखी पडली. आणि त्यावेळेस आम्ही महिला फक्त ते वन अधिकारी आले, त्यांना प्रश्न विचारायला म्हणून पुढे गेलो, तर त्या वन विभागाच्या लोकांनी पटापट आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यात आम्हाला सुद्धा महिलांना सुद्धा पुढे केलं, महिलांची सुद्धा 1-2 नावं गेली. त्यावेळेस आशाताई समोर आल्या आणि त्यांनी निक्षून त्या वनविभागावाल्यांना पण आणि ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांना सुद्धा दम भरला की खरंच काही गरज होती का, म्हणजे आम्ही आमच्यासाठी स्टँड घ्यायचं नाही का? आता उद्या आमची लहान मुलं आहे, त्यांना वाघापासून संरक्षण पाहिजे, मग आम्ही शेतात आता घर आहे, याच्यात आमचा काय दोष आहे? आम्ही काय आता शहरात राहायला जायचं का? इथली शेती सोडून द्यायची का? आणि ऊस करायचा नाही का? बरं मग काय करायचं? केळी करायचं नाही का? दुसरी कोणती पिकं आहेत की ज्याच्यावर आम्ही उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतो? आणि शेतीत राहतो म्हटल्यावर आम्हाला वाघाची भीती आहे, परंतु त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं हे सरकारचं काम आहे. आणि ते पण आता आम्हीच करायचं का? ते निदान सरकारने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरं, आम्ही आमचा स्टँड घ्यायला गेलो तर तिकडून आमच्यावरही गुन्हे दाखल होत आहेत, म्हणजे आमचं फ्युचरही तिकडं बरबाद होते. म्हणजे आम्ही काय करायचं अशा वेळेस? मग अशा वेळेस जर आमच्यासाठी कुणीतरी स्टँड घेतला, त्यावेळेस आशाताईंनी खरं स्टँड घेतला होता आणि त्यांनी वन विभागाला त्या पुरून उरल्या, असं मी थोडक्यात सांगेल. आणि बरं वाटलं त्यावेळेस की आपल्या बाजूने सुद्धा कुणीतरी उभं आहे. सध्याची जी माझा पुन्हा तोच प्रश्न आहे, सध्याची जी राजकीय परिस्थिती किंवा राजकारणाचा जो चिखल झाला आहे, तुमच्यासारखा समाज प्रबोधनकार त्याच्याकडे कुठल्या अँगलने पाहतो किंवा त्या अँगलने जर तुम्ही पाहायचा विचार केला तर तुम्हाला नेमकं काय वाटतं त्या संदर्भात? आता त्या गोष्टीमध्ये खरं म्हणजे प्रामाणिकपणा हा असलाच पाहिजे आणि आजकाल प्रामाणिक लोकच फार कमी राहिलेत. त्यामुळं एक जण असा वागला म्हणून दुसऱ्याने तसं वागलंच पाहिजे हे सर्रासपणे चालू आहे. आणि जिकडं भंडारा तिकडं उदो हे आपलं आता चालूच आहे. त्याच्यामुळं आम्ही आता काय करायचं आहे की फक्त जो माणूस निवडून येईल त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याच्याकडून कामं कशी करून घेता येईल. कारण आता समाज माध्यमं सुद्धा इतकी जागरूक झाली आहेत की त्यांच्या मार्फत आम्ही त्या लोकांपर्यंत आमचं म्हणणं पोहोचवू शकतो की एखादी गोष्ट आम्हाला नाही पटली किंवा पटली तर आम्ही तुमच्या मार्फत ती गोष्ट पुढे पोहोचवू शकतो. आम्ही एवढं काम आम्ही करू शकतो. आणि आमचं जे समाज प्रबोधनाचं काम आहे त्या मार्फत सुद्धा आम्ही ह्या गोष्टी करू शकतो की समाजाने नक्की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या गोष्टींचा आम्ही सुद्धा सारासार विचार करून लोकांना नक्कीच त्याबाबत प्रबोधन करायचा प्रयत्न करू. या निमित्ताने एक प्रश्न, तुम्ही समाज प्रबोधनाच्या किंवा प्रवचनाच्या किंवा धार्मिक व्यासपीठावर तुम्ही अनेकदा बसलेल्या आमच्या सगळ्या मंडळींना पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी, कदाचित आपल्या तालुक्यात ते नसेल, परंतु अनेक ठिकाणी धार्मिक व्यासपीठ ही राजकीय व्यासपीठ होऊ पाहतात किंवा राजकीय अड्डा बनवू पाहतो. तुम्ही सगळी मंडळी प्रवचनं झाले की त्या अर्धा पाऊण तास बसून राहता. विशेषतः दशक्रियेच्या निमित्ताने ज्यावेळी आपण पाहतो किंवा एखाद्या सप्ताहाच्या निमित्ताने आपण पाहतो, कीर्तन झालं की अर्धा तास महाराज मंडळी बसून आहेत आणि राजकीय भाषणं मात्र जोरदार चालतात. ह्या सगळ्याकडे त्यावेळी नेमकी काय भावना असते तुमची? त्यावेळेस भावना एकच की आता जो कार्यक्रम आहे, समजा तुम्ही एखाद्याच्या 10वेला आलात तर त्या व्यक्तीबद्दलच फक्त चर्चा झाली पाहिजे की आम्ही ह्या पक्षाचे, आमच्याकडून श्रद्धांजली, आम्ही त्या व्यक्तीसाठी हे केलं, मग ती व्यक्ती गरीब होती, आम्ही आमच्या मार्फत त्यांना एवढ्या गोष्टी पुरवू. ह्या गोष्टी व्यक्ती म्हणून केल्या पाहिजेत, पक्ष म्हणून नाही केला पाहिजे. पण त्या गोष्टींचा त्रास होतो काही ठिकाणी. हो नक्कीच, कारण प्रत्येक गोष्ट ही सेपरेटच राहिली पाहिजे. घर हे घरासारखंच राहिलं पाहिजे. ग्रामपंचायतीत गेल्यावर त्या महिलेने ग्रामपंचायतीचाच विचार केला पाहिजे, घरी घरचाच विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस धार्मिक ठिकाणी आपण आहोत तिथं फक्त भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण राजकारणात किंवा एखाद्या राजकीय ठिकाणी जातो त्यावेळेस त्याची चर्चा केली पाहिजे. तिथं जाऊन कुणी काही देवाचं नाव घेणार नाही. बरं, आता आत्ताची जी विधानसभेची किंवा महाराष्ट्र राज्याची आत्ताची जी निवडणूक लागली, ह्या निवडणुकीच्या मतदारांचा आकडेवारीचा जर विचार केला तर युवा मतदार ह्यावेळी मोठ्या प्रमाणावर वाढलेत. मतदानाची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. प्रत्येक गावागावात, विशेषतः आपल्या गावातही ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून असली मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली. जो युवा मतदार आहे, जो नवीन मतदार आहे, जो पहिल्यांदा आपला लोकप्रतिनिधी निवडायचा त्याला चान्स मिळतोय, अशा मतदारांना एक युवक म्हणून, त्यांची एक मोठी बहीण म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? कशा पद्धतीने मतदान झालं पाहिजे? कुणाला मतदान केलं पाहिजे असं म्हणणार नाही, पण कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे त्यांना तुम्ही राजकारणाच्या बाबतीत जर सल्ला द्यायचा म्हटला, मार्गदर्शन करायचं म्हटलं तर काय कराल? माझं सध्याच्या युवा मुलांना असं, म्हणजे मला असं वाटतं आणि त्यांनाही पण असं सांगावं असं वाटतं की प्रथम म्हणजे आपण ज्याला मतदान करतो
तो आपल्या फील्डशी संबंधित गोष्टींबद्दल जागरूक असावा, त्यालाही थोडंफार शिक्षणाचं ज्ञान असावं. अगदी फार डिग्री झाली अशी पाहिजे नाही, परंतु अगदी अंगठा बहादरही नको. त्यामुळं आपण आपला उमेदवार आहे तो आपल्याबद्दल उपाययोजना करू शकतो का, भविष्यात आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो का, आपण जी डिग्री करतोय त्याला ॲडमिशनसाठी काही हेल्प करू शकतो का, ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. आणि खरंच आजच्या युवा मुलांनी तर जागरूकच असलं पाहिजे, कारण त्यांना अभ्यास सोडून इतर गोष्टी फार माहीत नसतात. मग अशा वेळेस उमेदवाराचं कर्तव्य आहे की त्याने त्या मतदान करणाऱ्या प्रत्येक नव्या युवा पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. सध्याची तरुण पिढी आणि तरुण पिढीच्या अवतीभोवती भरकटणारं वातावरण मोठ्या प्रमाणावर झाले, त्याच्यावरती तुमचं काय मत किंवा काय मार्गदर्शन? युवा पिढीने खरं म्हणजे मतदानाचा आपला जो टक्केवारी ती ऑलमोस्ट 45% 50% नाही. ज्या वेळेस हे प्रमाण 80% 90% वर जाईल ना, त्यावेळेस खरं म्हणजे आपण सगळे योग्य व्यक्तीच्या मागे आहोत असं दाखवून देण्यात वाढणं गरजेचं आहे. हो नक्कीच, कारण मतदानाची जी सुट्टी आहे ती एन्जॉय म्हणून न करता त्या दिवशी मतदानच करायला पाहिजे. हो, त्या दिवशी मतदान केलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे, तिथं काही दुसरं कारण सबब नसावीच. खरं तर मॅडमची मतं फार परखड आहेत. मॅडम जाता आता फक्त एक शेवटचा प्रश्न. आता आपण सगळे जुन्नर तालुक्यातली मंडळी आहोत. जुन्नर तालुक्याची सगळी राजकीय परिस्थिती आणि सगळे चेहरे समोर असताना तुम्हाला काय वाटतं, कोणता चेहरा आश्वासक वाटतो? तुम्ही मांडलेले मुद्दे कुठल्या चेहऱ्याकडून तुम्हाला असं वाटतं की ते त्या पद्धतीने सत्यात उतरू शकतं, त्याच्याकडे कसं बघता? आता प्रथम म्हणजे आधी कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार आहे हे आम्हाला जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही आमची मतं काही सांगू शकत नाही. आणि माझ्यापुरतं विचारलं तर मी कुठल्याही पक्षामार्फत नाही, मी एखादी व्यक्ती आहे, ती व्यक्ती माझ्यापर्यंत आली, त्यांनी आमच्या गावचा विचार करून आमच्या गावचा परिसर सुधारवला असेल किंवा सोयीसुविधा पुरवल्या असतील, त्या व्यक्तीपर्यंत आम्ही नक्कीच जाऊ आणि त्याच व्यक्तीला पाठिंबा देऊ. नक्कीच मॅडमनी खरं तर फार परखड मतं मांडलेली आहेत. त्यात धार्मिक व्यासपीठावर त्या मोठ्या प्रमाणात असतात. लहान मुलं असतील, तरुण असतील, त्यांना मार्गदर्शन, त्यांना घडवण्याचं काम खरं तर ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात. राजकारणाच्या या झालेल्या सगळ्या चिखलामध्ये त्यांचं मत काय आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपल्याकडे फार वेळ कमी आहे, परंतु पुन्हा कधीतरी त्यांची वेगवेगळ्या अंगाने त्यांच्याशी आपण निश्चितपणे चर्चा करणार आहोत. मॅडम तुर्तास तुम्ही जी काही तुमची मतं मांडली किंवा आमच्याशी जी काही चर्चा केली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त पहा.com. धन्यवाद.